नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तलाठी भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 3 ही आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, TCSने यापूर्वी जेवढ्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत तर त्या सर्व परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्या प्रश्नांमध्ये थोडाफार आपण चेंज देखील केलेला आहे आणि काही प्रश्न जसेच्या तसे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण प्रत्येक बाजूने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे परीक्षेला कसाही कोणत्याही पद्धतीने तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला, कसाही फिरवून प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला विचारण्यात आला तरीही तुम्ही त्या ठिकाणी अडखळता कामा नये याची जबाबदारी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आम्ही घेतलेली आहे आणि तसे स्पष्टीकरण आणि प्रश्न तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. चला तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूयात आजचे महत्त्वाचे प्रश्न चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून. तर प्रश्न क्रमांक 1, राजस्थान राज्यामध्ये किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 17 असं आहे. विद्यार्थी मित्र हो, राजस्थान या राज्यामध्ये नुकतेच काही जिल्ह्यांची त्या ठिकाणी विभाजन झालेले आहे आणि त्या जिल्ह्यांचे विभाजन होऊन 17 नवीन जिल्हे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या राजस्थान राज्यामध्ये आता एकूण 50 जिल्हे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. यापूर्वी राजस्थान राज्यामध्ये 33 जिल्हे अस्तित्वात होते आणि हे 17 नवीन ॲड झाल्यामुळे त्या ठिकाणी राजस्थान राज्यामधील जिल्ह्यांची संख्या ही 50 इतकी झालेली आहे. त्यामुळे परीक्षेला सध्या राजस्थान राज्यांमध्ये जिल्ह्यांची संख्या किती असं विचारण्यात आलं तर 50 असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही कोणत्या दिवशी असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर 1 ऑगस्ट असं आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही 1 ऑगस्ट या दिवशी असते. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जयंती ही देखील 1 ऑगस्टलाच असते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता इथे दिलेल्या 4 पर्यायांपैकी 9 ऑगस्ट हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक आदिवासी दिन हा साजरा करतात. तसेच 12 ऑगस्ट या दिवशी चले जाव चळवळ जी महात्मा गांधींनी 1942मध्ये इंग्रजांविरुद्ध त्या ठिकाणी चालू केली होती तर ती 12 ऑगस्ट या दिवशी चालू केली होती आणि 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे, हे सगळं तुम्हाला तर माहीतच आहे. प्रश्न क्रमांक 3, आंबेनळी घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर महाबळेश्वर पोलादपूर असं आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूर या 2 शहरांमध्ये आंबेनळी घाट हा अस्तित्वात आहे. आता इथे दिलेल्या पर्यायांपैकी पुणे नाशिक या 2 शहरांना जोडणारा कोणता घाट आहे असं परीक्षेला विचारलं तर चंदनापुरी घाट असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याचबरोबर इथे दिलेला जो दुसरा पर्याय आहे सावंतवाडी आणि कोल्हापूर तर या शहरांना जोडण्यासाठी 3 घाट अस्तित्वात आहेत. 3 वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यापैकी एक आहे फोंडा घाट, त्याचबरोबर दुसरा आहे आंबोली घाट आणि तिसरा रामघाट. तर कोणताही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला त्या विचारू शकतात. तर हे 3ही महत्त्वाचे घाट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4, वॉटसन व क्रिक या संशोधकांनी डॅश डॅशची प्रतिकृती तयार केली. या प्रश्नाचं योग्य उत्तर DNA असं आहे. वॉटसन व क्रिक या संशोधकांनी DNAची प्रतिकृती तयार केलेली आहे. ती केव्हा तयार केली तर 1953मध्ये यांनी ही प्रतिकृती तयार केलेली आहे. त्याचबरोबर विज्ञानाबद्दल जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो तो आहे एक्सरेचा शोध कोणी लावला? एक्सरेचा शोध जो आहे तो रॉन्टजेन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? या प्रश्नाचं योग्य उत्तर संत ज्ञानेश्वर असं आहे. संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात जो आहे वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा कळस कोणास म्हटले जाते असं परीक्षेला जर विचारलं तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर संत तुकाराम होईल. संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर झारखंड असं आहे. झारखंड या राज्यात सरहुल नावाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. हा उत्सव तेथील आदिवासी नागरिकांकडून त्या ठिकाणी साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो. आता हा सण साजरा करणाऱ्या त्या ठिकाणी जमाती कोणत्या कोणत्या आहेत तर ओराव, मुंडा आणि हो या 3 जमाती हा सण त्या ठिकाणी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 7, 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडून आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर अमृतसर असं आहे.
13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरात घडून आले होते. आता अमृतसर हे शहर कोठे आहे तर हे पंजाब या राज्यात आहे. आणि जालियनवाला बाग हत्याकांड नक्की का घडून आले याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजून घेऊयात. मित्रांनो, त्यावेळेस ब्रिटिश शासकांनी भारतात एक नवीन कायदा पास केला होता, रोलेट ॲक्ट नावाचा, ज्या कायद्याद्वारे ते भारतीय नागरिकाला, कोणत्याही नागरिकाला कोणत्याही चौकशीविना कधीही ते अटक करू शकतात, असा अन्यायकारक कायदा त्यावेळेस त्यांनी पास केला होता. आणि या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात भारतीयांकडून त्यावेळेस आंदोलन त्या ठिकाणी जालियनवाला बाग या ठिकाणी करण्यात आले. आणि विशाल संख्येने उपस्थित असलेल्या तेथील आंदोलकांवर जनरल डायर या ब्रिटिशाने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. आणि या घटनेत एकूण 400 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले आणि जवळपास 2000च्या वरती लोक त्यावेळेस त्या ठिकाणी जखमी झाले होते. तर असं खूप मोठं हत्याकांड त्यावेळेस घडून आलं होतं. आणि याच हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी देखील त्यांची जी सर पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली होती ती देखील त्यांनी परत केली होती. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेतील कायद्याचे राज्य हे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ब्रिटन असं आहे. भारताच्या राज्यघटनेतील कायद्याचे राज्य हे वैशिष्ट्य आपण ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेतून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की सरकारचे संसदीय स्वरूप हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे? तर ते देखील आपण ब्रिटनकडूनच घेतलेलं आहे. त्याचबरोबर सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप देखील आपण ब्रिटन या देशाच्याच राज्यघटनेतून घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. बीड व लातूर या 2 जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे निश्चित झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मांजरा असं आहे. मांजरा या नदीमुळे बीड व लातूर या 2 जिल्ह्यांची सीमा त्या ठिकाणी निश्चित झाली आहे. आता निश्चित झाली म्हणजेच काय की वेगळी झाली आहे. 2 जिल्ह्यांचं विभाजन कशामुळे झालेलं आहे? तर या ठिकाणी मांजरा या नदीमुळे या 2 जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे. आता बीड आणि अजून एका जिल्ह्याचं याच नदीमुळे विभाजन झालेलं आहे. तर तो जिल्हा कोणता आहे? तो आहे उस्मानाबाद किंवा धाराशिव. तुम्हाला परीक्षेला जो काही ऑप्शन येईल, धाराशिव आला तर धाराशिववर त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे, किंवा उस्मानाबाद विचारला असेल तर उस्मानाबादवर त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर या बीड आणि धाराशिव किंवा उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांची देखील या मांजरा नदीमुळेच विभाजन त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. सागरेश्वर अभयारण्यातील 51 मंदिरांच्या समूहाची निर्मिती कोणत्या काळात झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सातवाहन असं आहे. सागरेश्वर अभयारण्यातील जी 51 मंदिरे आहेत या मंदिरांची निर्मिती सातवाहनाच्या काळात त्यावेळेस झालेली आहे. सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी संशोधन केंद्र व त्यांची पुढे जी शहरे दिलेली आहेत यांची चुकीची जोडी या ठिकाणी तुम्हाला ओळखायची आहे. तर पर्याय अ दिलेला आहे राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर. तर ही जोडी बरोबर आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र हे राजगुरुनगरमध्येच आहे. त्याचबरोबर पुढचा जो पर्याय आहे राष्ट्रीय नारळ व संशोधन केंद्र डिग्रज, ही जोडी चुकीची आहे. राष्ट्रीय नारळ संशोधन केंद्र हे केरळमध्ये आहे आणि डिग्रज या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे आणि डिग्रज हे ठिकाण सांगली या जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे आणि खाली दिलेल्या या दोन्ही जोड्या बरोबर आहेत. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि राष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कटक, तर या जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 12. सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिका असं आहे. अमेरिका या देशात सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन होत असते आणि या हरितगृह वायूंमुळे त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ ही होत आहे. यांनाच इंग्लिशमधून ग्रीन हाऊस इफेक्ट असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कलम 19 असं आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीयाला दिलेलं जे स्वातंत्र्य आहे हे भारतीय राज्यघटनेतील कलम 19 मध्ये नमूद केलेले आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 ते कलम 22 या 4 कलमांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहेत या प्रत्येक स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. पाण्याची टंचाई तसेच पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्रात केव्हापासून राबवलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर फेब्रुवारी 2016 असं आहे.
फेब्रुवारी 2016पासून मागेल त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्रात राबविलेली आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयांची मदत केली जात आहे. प्रश्न क्रमांक 15. ज्ञानपीठ पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर दामोदर मावजो असं आहे. दामोदर मावजो यांना 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी परीक्षेला जर 2021चा पुरस्कार विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर नीलमणी फुकन असं होईल. नीलमणी फुकन यांना 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर इथे खाली दिलेल्यांपैकी भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि जी शंकर कुरूप यांना 1965 साली म्हणजे ज्यावेळेस ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली होती तर त्यावेळेस पहिलाच पुरस्कार हा जी शंकर कुरूप यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाचा भाग नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर मुख्य न्यायाधीश असं आहे. मुख्य न्यायाधीश हे उच्च न्यायालयातील न्यायाधीश असतात आणि न्यायालये ही पूर्णपणे स्वतंत्र संस्था असतात. आता कायदेमंडळात कोण कोण येतं तर विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल हे कायदेमंडळात येतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद आणि राज्यपाल हे कायदेमंडळाचा भाग असतात. प्रश्न क्रमांक 17. केळीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जळगाव असं आहे. केळीसाठी जळगाव हे महाराष्ट्रातील ठिकाण प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे दिलेल्या पर्यायांपैकी श्रीरामपूर हे मोसंबी यांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे आणि महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर जनता असं आहे. जनता हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राचे नामकरण त्या ठिकाणी प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते. जनता हे वृत्तपत्र 24 नोव्हेंबर 1930 रोजी सुरुवात त्या वृत्तपत्राची झाली होती आणि त्यानंतर सुमारे 26 वर्षांनंतर 4 फेब्रुवारी 1956 रोजी या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते. आता इथे दिलेल्या पर्यायांपैकी जनता, समता आणि बहिष्कृत भारत ही 3 वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती आणि जे संदेश हे वृत्तपत्र आहे हे अच्युतराव कोल्हटकर यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 19. 2 किंवा अधिक घटक राज्यांना एकच उच्च न्यायालयाची तरतूद कितव्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर 7 असं आहे. 7व्या घटनादुरुस्ती अन्वये म्हणजेच 1956 साली झालेली जी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्ती अन्वये 2 किंवा अधिक घटक राज्यांना एकच उच्च न्यायालय असावे अशी तरतूद त्यावेळेस त्या ठिकाणी करण्यात आली. कलम 214 प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सध्या आपल्या भारत देशात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. भारतात एकूण 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, परंतु उच्च न्यायालये ही जी आहेत ही 25 आहेत, कारण 2 किंवा अधिक घटक राज्यांना एकच उच्च न्यायालय असण्याच्या या तरतुदीमुळे काही घटक राज्यांना त्या ठिकाणी एकच उच्च न्यायालय आहे, जसं की महाराष्ट्र आणि गोवा. प्रश्न क्रमांक 20. बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर व्यंकटेश माडगूळकर असं आहे. व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 21. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑस्ट्रेलिया असं आहे. ICC महिला T20 वर्ल्ड कप क्रिकेटचे 2023चे विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया या संघाने पटकावलेले आहे आणि या स्पर्धेत उपविजेता संघ कोणता राहिलेला आहे तर तो दक्षिण आफ्रिका हा संघ उपविजेता राहिलेला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया महिला संघाने सलग 3ऱ्यांदा हा ICCचा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया संघ पहिला ठरलेला आहे. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमधील पुरुष संघ जो आहे ऑस्ट्रेलियाचा यांनी देखील हा कारनामा यापूर्वी केलेला आहे. त्यांनी देखील सलग 3 वेळा हा ICCचा वर्ल्ड कप त्यावेळेस जिंकलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ असा पहिलाच संघ ठरलेला आहे ज्याने सलग 3 वेळा हे विजेतेपद पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सोडियम कार्बोनेट असं आहे. सोडियम कार्बोनेट म्हणजेच ज्याला धुण्याचा सोडा असंही संयुगीय भाषेत म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर कुंभोज असं आहे. आता कुंभोज हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तर हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो कारण हा पहिलाच प्रकल्प आहे आणि पहिल्या प्रकल्पावरती TCS अनेक वेळा प्रश्न विचारतं. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणते सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रतिष्ठान असं आहे. सातवाहन राजाची राजधानी ही सध्याच्या पैठण या ठिकाणी होती आणि तेव्हा त्याचे नाव प्रतिष्ठान असे होते. सातवाहन राज्याचा संस्थापक कोण होता तर सिमुक राजा हा सातवाहन राज्याचा संस्थापक होता आणि इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असे एकूण 460 वर्ष सातवाहन राजाचे राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात होते. प्रश्न क्रमांक 25, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? म्हणजेच कोणते राज्य जे आहे भाषेच्या आधारावरती सर्वात आधी वेगळे झाले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. मागच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार गेल्या 5 वर्षात किती भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून मुक्त झाले आहेत? तर त्या प्रश्नाचं उत्तर होतं 13.5 कोटी. 13.5 कोटी जे आपले भारतीय नागरिक आहेत ते गरिबीतून मुक्त झालेले आहेत. म्हणजे जी पॉवर्टी लाईन आहे, दारिद्र्य रेषा, त्याच्यातून ते मुक्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व 25 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.